नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाठ 13वा संतवाणी हा अभंग आपण 2 अभंग या पाठांतर्गत अभ्यासलेले आहेत. अ आणि आ. हा अभंग जो होता हा संत सेना महाराजांचा होता आणि दुसरा हा अभंग संत चोखामेळा यांचा होता. गेल्या वेळेला म्हणजे गेल्या भागात आपण संत चोखामेळा यांचा अभंग अभ्यासला. त्याची प्रश्न उत्तरं अर्धी मी तुम्हाला दिलेली होती आणि मला खात्री आहे तुम्ही ती तुमच्या वर्कबुक मध्ये नक्कीच लिहिलेली असणार आहे. आता आपण उर्वरित प्रश्न उत्तरं कुठली संत चोखामेळा ह्यांच्या अभंगाची प्रश्न उत्तरे जी आहेत ती आता आपण पाहणार आहोत. बघा, आपण अर्धी उत्तरे अगोदरच पाहिलेली आहेत. आता उर्वरित उत्तरं जी आहेत ती मी तुम्हाला देणार आहे. चला मग तुम्ही तुमची वर्कबुक, टेक्स्टबुक, पेन, पेन्सिली सर्व सामग्री जवळ घेऊन बसा आणि आपण सुरुवात करणार आहोत संत चोखामेळा ह्या अभंगाची प्रश्न उत्तरे. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या भागामध्ये मी प्रश्न उत्तरे दिलेली आहेत म्हणजे तुम्हाला मी अभंग सुद्धा शिकवला. पूर्णतः मी त्याचं सविस्तर असं वर्णन तुम्हाला दिलेलं आहे आणि त्यानंतर आपण प्रश्न उत्तर सुद्धा पाहिली. त्यानंतरची प्रश्न उत्तरं आता आपण पाहणार आहोत आणि या अभंगाची प्रश्न उत्तरे संपल्यानंतर संत सेना महाराजांच्या अभंगाची प्रश्न उत्तरे मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे आज आपल्या दोन्ही अभंगाची उर्वरित प्रश्न उत्तरे जी आहेत ही पूर्ण होणार आहेत. चला तर मग जाऊया अभंग संत चोखामेळा यांच्या अभंगाची प्रश्न उत्तरे पाहूया. बघा, कृती 4 आहे काव्य सौंदर्य. या अगोदरच्या 3 कृती ज्या आहेत ह्या आपण पाहिलेल्या आहेत आणि त्या कृतींची उत्तरं जी आहेत, आकलन कृतींची उत्तरं तुम्ही नक्कीच तुमच्या वर्कबुक मध्ये लिहिलेली असणार आहेत ह्याची मला खात्री आहे. चला तर मग जाऊया कृती 4 काव्य सौंदर्यामध्ये. आता काव्य सौंदर्यामध्ये काय लिहायचं, कसं लिहायचं, कशा प्रकारे ते उत्तर आलं पाहिजे ह्याचं पूर्णतः एक्सप्लेनेशन मी जेव्हा आपण झुळूक कविता पाहिली, जीवनगाणी ही कविता पाहिली त्यावेळेला पूर्णतः सविस्तरपणे मी सांगितलेला आहे आणि तोच नियम इथे सुद्धा लागू होतो. प्रस्तावना, मध्य आणि अंत अशा प्रकारे ह्या काव्य सौंदर्याचं स्वरूप असलं पाहिजे. ओके, त्यामुळे नीट व्यवस्थित कसं उत्तर लिहिलं पाहिजे, कारण हा प्रश्न जो आहे इयत्ता 10वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 3 मार्काला येतो. ओके, त्यामुळे ते व्यवस्थित उत्तर कशा प्रकारे यायला हवं. ऑफकोर्स तुम्ही आतापासूनच थोडी प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला 10वी पर्यंत त्याचा सराव नक्कीच होणार आहे आणि त्या अनुषंगानेच मी तुम्हाला इथे उत्तर थोडक्यात आणि जास्त प्रभावीपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात घ्या, असंच उत्तर अपेक्षित नाही. या प्रकारे उत्तर हवं पण हेच नाही. तुम्ही तुमच्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न मात्र जरूर करावा. ओके, आता मी जे उत्तर दिलेलं आहे ते आपण पाहूया. पहिला प्रश्न पाहूया आणि मग त्याचं उत्तर पाहूया. प्रश्न पहिला असा आहे, चंदनाच्या संगे बोरिया बाभळी, हेकळी टाकळी चंदनाची. या काव्यपंक्तीचा आशय स्पष्ट करा. ओके, आपल्याला अभंगातील एक ओळ दिलेली आहे आणि त्या काव्यपंक्तीचा आशय आपल्याला स्पष्ट करायला सांगितलेला आहे. ओके, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे आता जागा नाही आहे म्हणून, पण तरी सुद्धा थोडक्यामध्ये प्रस्तावना आली पाहिजे, त्याचा मध्य आला पाहिजे आणि अंत आला पाहिजे. अशा प्रकारे उत्तर व्यवस्थित सविस्तरपणे 3 पॅरेग्राफ मध्ये यायला हवं. ऑफकोर्स इकडे जागा कमी आहे त्यामुळे पॅरेग्राफ मी दिलेले नाहीत, पण ते तुम्ही सुटसुटीत लिहिताना व्यवस्थितपणे त्याप्रमाणे ते लिहायचे आहेत. आता वर्कबुक मध्ये नाही, पण जेव्हा तुम्ही नोटबुक मध्ये लिहिता किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये त्याचं उत्तर लिहिता हे त्या प्रकारे येणं जरुरीचं असतं. चला उत्तर पाहूया.
संतांच्या सानिध्याने सामान्य जनांमध्ये कसे असामान्यत्व येते हे संत चोखामेळा यांनी उदाहरणातून पटवून दिले आहे. ओके, ही झाली आपली प्रस्तावना. चंदनाच्या झाडाजवळ बोरी, बाभळीची काटेरी झाडे असतात. लहान सहान झुडपेही असतात. पण चंदनाच्या सुगंधाने तीही प्रभावित होतात. त्यांनाही तोच सुगंध प्राप्त होतो. संतांना चंदनाची उपमा दिल्याने कवितेस काव्य सौंदर्य प्राप्त झाले आहे. सत्संगतीने सामान्यांनाही लाभ होतो व त्यांच्यातही चांगला बदल होतो हे सांगितले आहे. ओके, म्हणजे थोडक्यामध्ये त्या ओळीचा अर्थ काय आहे हे इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. कळलंय तुम्हाला काव्य सौंदर्य कशा प्रकारे लिहायला हवं? ही सुरुवात आहे म्हणून मी थोडक्यात उत्तर दिलेलं आहे, पण 3 मार्काला जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेला तो अधिक सविस्तरपणे लिहिणं आवश्यक असतं. ते आपण इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी मध्ये नक्कीच शिकणार आहोत, ते कशा प्रकारे लिहायला हवं ते. ओके, थोडक्यात फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की ते लिहिताना आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि ते कशा प्रकारे उत्तर लिहिलं पाहिजे. पुन्हा एकदा हे तुम्ही तुमच्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, त्यामुळे ते तुम्ही सुद्धा तुमच्या शब्दाचा वापर करून लिहू शकता. चला पुढचा प्रश्न पाहूया. संत चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा, नाही तरी भार वहावा खरा ऐसा. या पंक्तीतील आशय स्पष्ट करा. आता तुम्हाला मी सांगितलं होतं, नामा म्हणे, तुका म्हणे, चोखा म्हणे, म्हणजे अभंगाच्या शेवटी ज्यांचा अभंग असतो ना तेव्हा तो देवाला विनवणी करतोय, तो त्या संतांचा देवाला विनवणी आहे, अशा त्या संतांचा एक आदर म्हणून त्यावेळेला तिकडे त्यांची नावाचं नमूद केलं जातं. ओके, त्यामुळे तिकडे चोखा म्हणे असं आलेलं आहे. आम्ही अगोदरच्या अभंगात सुद्धा सेना महाराजांच्या अभंगात तुम्हाला सांगितलेलं आहे सेना म्हणे ऐसा. तर ते त्यावेळेला त्या अभंगामध्ये त्या त्या संतांचा तो उल्लेख जो आहे, त्यांचा नामोल्लेख जो असतो तो आलेला असतो. तर इथे संत चोखामेळा काय म्हणतायत ते पाहूया. चला, संत चोखामेळा यांनी संतवाणी या अभंगात संत सानिध्याचा सुपरिणाम विविध उदाहरणांनी दर्शवला आहे. बघा, अभंग तोच आहे, परंतु प्रस्तावना कशी वेगवेगळी दिलेली आहे बघा. आता अभंगाला नाव नाही आहे, संतवाणी हेच अभंगाचं नाव आहे, पण ते बघा पुढे पहिल्या ह्याच्यामध्ये काय आलं तर संतांच्या सानिध्याने सामान्य जनांमध्ये कसे असामान्यत्व येते हे संत चोखामेळा यांनी उदाहरणातून पटवून दिलेलं आहे. अर्थ सारखा आला. आता दुसऱ्या ह्याच्यात पहा, संत चोखामेळा यांनी संतवाणी या अभंगात संतांच्या सानिध्याचा सुपरिणाम विविध उदाहरणांनी दर्शवला आहे. ह्याचाही अर्थ सारखाच आहे. म्हणजे काय तर सामान्य जनांमध्ये सुद्धा वेगवेगळे बदल होतात हे उदाहरणाद्वारे सांगितलेलं आहे. असा हा थोडक्यातला आशय, पण दोन्ही कसा वेगवेगळ्या शब्दांनी तो मांडला आहे ही मांडणी तुम्हाला जमली पाहिजे. त्यामुळे आपली शब्दसंपदा वाढवण्याचा नक्की प्रयत्न करा. ओके, आणि तुम्ही करणार, खात्री आहे मला. चला पुढे जाऊया. ही प्रस्तावना झाली. आता पुढचं पहा. चंदनाच्या झाडाजवळची लहान मोठी झाडे सुगंधित होतात. संतांच्या सहवासाने अभाविक जन संतांच्या समानच होतात. म्हणून प्रत्येकाने जन्माला येऊन खरा परमार्थ जाणला पाहिजे, नाहीतर भूमीला भार झाल्यासारखे होईल. आपले जीवन भूमीला भारभूत ठरू नये. संत सहवासाने जीवन पावन करावे असा आशय संत चोखामेळा यांनी सांगितला आहे. ओके, म्हणजे आपण भार नको हो भूमीला, या आपण आपला परमार्थ, आपलं कार्य जे आहे हे साध्य केलं पाहिजे. ओके, आय होप तुम्हाला उत्तर व्यवस्थित कळलेलं आहे आणि ते तुम्ही तुमच्या वर्कबुक मध्ये लिहायचं आहे. हेच उत्तर अपेक्षित नाही, तुम्ही तुमच्या शब्दात लिहिलं तरी ते चालणार आहे. ओके, आता मात्र आपण पुढे जाऊया. आता तिसरा प्रश्न पहा त्यातला. मैत्री कशी असावी याविषयीचे तुमचे विचार तुमच्या शब्दात मांडा. बघा,
आता तुमच्या शब्दात म्हणजे तुमचे शब्द तिथे यायला हवे, हेच उत्तर तुम्ही तसंच लिहा तर ते तुमचे शब्द नाहीत. ओके, तुमचे शब्द घालण्याचा प्रयत्न करा. आता मी काय उत्तर दिलंय ते पाहूया. मैत्रीशिवाय आनंद नाही, पण मैत्रीत भांडणे, द्वेष, मारामारी होऊ नये. चातक जैसे पावसाच्या पाण्याची वाट पाहतो, त्याशिवाय तो दुसरे पाणी पित नाही, तशी मैत्री असावी. चकोर चंद्राची किरणे पितो, परंतु उगवला नाही म्हणजे चंद्र उगवला नाही तो रागवत नाही आणि मैत्रीही तोडत नाही. मैत्री कोणाशी करावी तर गुणीजनांशी करावी. मैत्री कृष्ण सुदाम्यासारखी करावी आणि मैत्रीने चांगले गुण जोडता यायला हवेत. आता तुम्हाला कृष्ण आणि सुदामाचं तुम्हाला उदाहरण माहिती आहे की सुदामा हा त्याचा अत्यंत गरीब असा मित्र होता, पण कृष्णाने कधीच त्याला कमी लेखलं नाही. आणि अशी ही एक कथा आहे की ज्या वेळेला सुदाम्याकडे खरोखर हालाखालाची परिस्थिती होती, त्यावेळेला तो श्रीकृष्णाकडे मदत मागायला गेला आणि श्रीकृष्णाने त्याचा उद्धार केला. ही आख्यायिका आज आपणही अजूनही कथेच्या स्वरूपात इतरांकडून ऐकत असतो. तर अशी असावी मैत्री. कशी? अगदी वेगळीच, विसंगतीत, म्हणजे एकमेकांसाठी वाट बघणारी, एकमेकांसाठी तरसणारी, अशा प्रकारे मैत्री असायला हवी. आय होप हे तुम्ही तुमच्या शब्दात मात्र अतिशय छान प्रकारे लिहू शकता. ओके, आणि ते तुम्ही लिहायचा नक्कीच प्रयत्न करायचा. चला पुढे जाऊया. आता प्रश्न तिसरा पहा. खालील शब्दांना कवितेत आलेले शब्द लिहा. आता इथे त्यांचा अर्थ आहे, कवितेत ह्या शब्दांना काय प्रतिशब्द आलेला आहे तो आपल्याला इथे लिहायचा आहे. सोबत म्हणजे काय तर संगे. वाकडी म्हणजे काय तर हेकळी. भाविक नसलेले, अभाविक. दर्शनाने म्हणजे दर्शने. लहान झुडूप म्हणजे काय तर टाकळी. आणि लोक म्हणजे काय तर जन. ओके, उत्तरं नक्कीच तुम्ही लिहिलेली असतीलच, कारण अतिशय सोपी उत्तरं होती आणि तुम्हाला ती तुमच्या अभंगामध्ये टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला ती नक्कीच मिळालेली असतील आणि तुम्ही ती लिहिली सुद्धा असतील. ज्यांनी लिहिली त्यांनी तपासून पाहायचं आहे, ज्यांनी नाही लिहिली तर मात्र लिहायचा प्रयत्न नक्कीच करायचा आहे आणि ते वर्कबुक मात्र कंप्लीट करायचं आहे. पुढे जाऊया. आता प्रश्न चौथा आहे पहा. खालील आकृतीत नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांची उदाहरणे दिली आहेत. आकृतीत शब्दांचा उपयोग करून, म्हणजे आकृतीतील शब्दच वापरायचे आहेत आपल्याला. पहा, आकृतीतील शब्दांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्ये तयार करा. आणि अशा प्रकारेचा आपण गेम खेळलो ना तर नक्कीच आपली शब्दसंपदा पण वाढेल. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद काय आहे ही सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे समजेल आणि ती कशा प्रकारे त्याचा उपयोग करावा हे सुद्धा आपल्याला नक्कीच समजेल. ओके, तर हे अशा प्रकारचे गेम जे आहेत ते तुम्ही नक्की खेळा. असे भाषिक म्हणजे खेळ जे आहेत हे तुम्हाला बरेच सापडतील आणि इंटरनेटवर किंवा मोबाईलवर ते गेम, इतर गेम खेळण्यापेक्षा हा भाषिक खेळ मात्र नक्कीच खेळा. चला उत्तर पाहूया. हे सर्व जे आहेत ना काय आहेत? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. आता तुम्हाला माहिती आहे आपण शब्दांच्या जाती शिकलेलो आहोत. शब्दांच्या जातीमध्ये ह्या कुठल्या 4 जाती आहेत? तर विकारी शब्दांच्या जाती आहेत, बरोबर की नाही? आणि विकारी शब्दांच्या जातीमध्ये लिंग, वचन आणि काळानुपरत्वे बदल होत असतात. ओके, त्याप्रमाणे म्हणून हे काय आहेत? विकारी शब्द आहेत. आता विकारी आणि अविकारी शब्द काय आहेत, म्हणजे शब्दांच्या जाती काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे, कारण आपण हे शब्दांच्या जाती अगोदरच शिकलेलो आहोत. अगदी सुरुवातीला मी व्याकरणाचे जे व्हिडिओ पाठवले त्यामध्ये सर्व शब्दांच्या जातीपासनं ते म्हणजे अव्यय, सव्यय, सव्यय म्हणजेच आणि अव्यय म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. विकारी आणि अविकारी शब्द हे सर्व सविस्तरपणे त्यांच्या प्रकारासकट मी सगळं सांगितलेलं आहे. ऑफकोर्स आपल्याला प्रकार नाही पाहिजेत, आपल्याला फक्त तो भेद काय आहे, ती शब्दांची जात कुठली आहे हेच फक्त महत्वाचं आहे आणि ते आपण सांभाळायचं आहे, ते आपण पाहायचं आहे. आता हे जे सगळे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद आहेत, आता ते घेऊन आपल्याला वाक्य बनवायची आहेत. मी तुमच्यासाठी वाक्य बनवून दिलेली आहेत. ओके, तुम्हाला ह्या व्यतिरिक्त सुद्धा दुसरी वाक्य जर आली समोर किंवा बनवता आली तर नक्कीच तुम्ही ती लिहा. ओके, तर तुम्हाला ही मी उदाहरणं दिलेली आहेत
ह्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही दुसरी उदाहरणं लिहू शकतात किंवा दुसरी वाक्य तयार करू शकतात. ओके, मी लिहिलेत ती उदाहरणं तुम्हाला फक्त वाचून दाखवते. तुषार गुणी आहे, तो पिवळा चेंडू खेळतो. तुषारला मिठाई आवडते. मेथीची भाजी ताजी आहे, तो मोठा व्यक्ती आहे. तुषारला लाडू आवडतात. ताजी भाजी घे, तो खेळकर आहे. ती वस्तू सुंदर आहे, तो ताजी भाजी खातो. तो मोठा चेंडू रंगीत आहे. हिरवी ताजी मेथी खावी. ओके, तर अशा प्रकारे हे जे आहे तुम्ही दुसरी सुद्धा वाक्य घेऊन करू शकता. ओके, नॉट नेसेसरी की तुम्ही अशी दिलं त्यामुळे मला हीच लिहायची आहेत. नाही, वेगळी वाक्य सुद्धा होऊ शकतात, ती तुम्ही तयार करायची आहेत. नक्की प्रयत्न करा आणि वेगळी वाक्य नक्की करा. चला पुढे जाऊया. तुमच्या वर्कबुक मध्ये हे प्रात्यक्षिक उपक्रम आणि प्रकल्प दिलेला आहे. जमलंच तर नक्कीच तो करा. संत चोखामेळा यांचा एखादा अभंग पाठ करून वर्गात सादर करा. संत चोखामेळा यांचे जीवनचरित्र मिळवून वाचा. इंटरनेटवर त्यांची माहिती उपलब्ध आहे, तुम्ही ती पाहू शकता. ओके, संत चोखामेळा यांच्यावरचे कीर्तन ऐका व टिपणे काढा. आहेत असे बरेच अभंग जे गायनाच्या स्वरूपात सुद्धा आहेत, ते नक्कीच तुम्ही ऐका. आता आपण पाहणार आहोत ते संत सेना महाराज यांच्या अभंगाची प्रश्न उत्तरे. चला मग आपण भागाकडे जाऊया. आता आपण पाहिलं ते भाग होता. आता आपण अलीकडे येणार आहोत, ते म्हणजे भागाकडे. चला, भागाचे म्हणजे संत सेना महाराजांच्या अभंगाची प्रश्न उत्तरे. त्यातला प्रश्न पहिला आहे जो एका शब्दात उत्तरे लिहा. आता तिकडे प्रश्न असे आहेत, यांचे आज दर्शन झाले. कोणाचे दर्शन झाले? संतांचे. याला सुख झाले. कशाला? तर जीवाला सुख झाले. हे भेटल्याचा आनंद झाला. काय भेटल्याचा आनंद झाला? तर माहेर भेटल्याचा आनंद झाला. अवघा निरसला क्षीण. आजचा दिवस आजचा दिवस कसा दिवस म्हणजे जेव्हा संत भेटतात तो दिवस कसा असतो? तर दिवाळी दसरा. म्हणजे ज्याप्रमाणे दिवाळी दसऱ्याला आनंदी आनंद उल्हास असतो, त्याप्रमाणे संत ज्या वेळेला घरी येतात तो दिवस सुद्धा कसा असतो? दिवाळी आणि दसऱ्यासारखा असतो. ह्यांनी अभंग रचला आहे. कोणी अभंग रचला आहे? संत सेना महाराज यांनी हा अभंग रचला आहे. आय होप तुम्हाला ही उत्तरं नक्कीच मिळालेलीच असतील आणि त्यामुळे ती उत्तरं तुम्ही नक्कीच तुमच्या वर्कबुक मध्ये अगोदरच लिहिलेली असतील, कारण सोपी उत्तरं आहेत आणि त्यामुळे तुम्ही ती उत्तरं वर्कबुक मध्ये लिहिली असतील तर तपासून पहा. अगदी सोपी उत्तर आहेत. पुढचं पहा, प्रश्न दुसरा. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती पूर्ण करा. आता कृती पहिली आहे आकलन कृती. आकृतीबंध पूर्ण करा. अभंगातील 2 सण आत्ताच आपण पाहिले. कुठले होते? तर दिवाळी आणि दसरा. अतिशय सोपी उत्तर आहेत. तुम्हाला ती नक्कीच फटाफट मिळाली असतील आणि ती तुम्ही लिहिली असतील तर फक्त तपासून पहा आणि पुढे चला. आता पुढचा प्रश्न आहे पहा. एका वाक्यात उत्तर लिहा. वाक्य तसं व्यवस्थित संपूर्ण येणं गरजेचं आहे ज्या वेळेला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. आता पहिला प्रश्न असा आहे, संत सेना महाराजांचा क्षीण कशामुळे गेला? तर संत चरण पाहून संत सेना महाराजांचा क्षीण गेला. ओके, म्हणजे संतांच्या चरणांचं दर्शन झाल्यामुळे संत सेना महाराजांचा क्षीण, जो थकवा होता, जो आळस होता, तो पूर्णतः नाहीसा झालेला आहे. जीवाला सुख का लाभले? तर माहेर भेटल्यामुळे जीवाला सुख झाले आहे. जसं एखाद्या सासूरवाशिणीला ती सासरी निघून जाते, माहेरचं तिला कोणीही दिसत नाही.
आपलं अर्ध आयुष्य जी आपल्या माहेरी व्यतीत करते आणि नंतर लग्न होऊन ती सासरी आल्यानंतर जेव्हा तिला माहेरचं कोणीही भेटत नाही आणि एखाद्या वेळी अशा संतांच्या रूपाने तिला जर माहेरची माणसं भेटल्यानंतर तिला जो आनंद होतो, तिला जे सुख लाभते, त्याप्रमाणे सुख संत सेना महाराजांना लाभलेलं आहे. कारण त्यांना संतांच्या रूपाने त्यांचं माहेर भेटल्याचा आनंद झालेला आहे. ओके, पुढे जाऊया. आकलन कृती 2. आकृतीबंध पूर्ण करा. आता आकृतीबंध मध्ये प्रश्न काय आहे? दिवाळी दसऱ्याचा उत्साह आणणारे कोण? तर संत. म्हणजे हे संत महंत जे असतात हे अगदी दिवाळी दसऱ्यासारखा उत्साह आपल्या घरी जेव्हा ते येतात तेव्हा ते घेऊन येतात, असं संत सेना महाराज म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. रिकाम्या जागा पूर्ण करा. आता ह्या रिकामी जागा तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये आहेत. ओके, त्यामुळे तुम्ही टेक्स्ट बुक मध्ये ती पाहू शकता. मी उत्तरं दिलेली आहेत, तुम्ही सुद्धा ती लिहिलेली असतीलच. ओके, त्यामुळे ती फक्त तपासून पहा. दृष्टी देखिले संतास, माझे माहेर भेटले, सेना म्हणे आले घरा. ओके, आता ही उत्तरं तुम्हाला अगदीशय सोपी आहेत. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला पटकन मिळालेली असतील, कारण अगदी छोटासा अभंग आहे, त्यामुळे तुम्हाला समजलंच असेल. उत्तरं लिहिली असतील अशी मी आशा करते आणि पुढे चलते. आता पुढचा प्रश्न पहा. जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट दिलेला आहे. अ गटासमोर आपल्याला ब गटातील त्यांची उत्तरं लिहायची आहेत. सोनियाचा दिवस देखिले संतास, भेटले माहेर निरसला शीण, जीवा सुख लाभे. ओके, उत्तरं सोपीच आहेत, कारण तुम्हाला ती माहिती आहे. तुमच्या समोर पुस्तकातला अभंग आहे, त्यामुळे उत्तरं सुद्धा पटापट तुम्हाला नक्कीच मिळाली असतील. आता तिसरी कृती पहा. कवितेतील शब्दांचा अर्थ. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. आता कवितेमध्ये कुठले ते अर्थ म्हणून आलेले आहे ते लिहायचंय. दिवस म्हणजे दिन, दृष्टी म्हणजे काय तर नजर, क्षीण म्हणजे काय तर थकवा, आणि अवघा म्हणजे काय तर संपूर्ण. उत्तरं सोपी आहेत. नक्की तुम्ही लिहून तुमची वर्कबुक मात्र पूर्ण करा. पुढे चलूया. आता आला पुन्हा काव्य सौंदर्याचा प्रश्न, जो आपण अगोदरच्या कवितेच्या वेळेला सुद्धा पाहिला, अगोदरचा अभंगच पाहिला, तेव्हा सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की काव्य सौंदर्य कशा प्रकारे लिहिलं पाहिजे, कशा प्रकारे ते असलं पाहिजे, याची कल्पना मी तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे आता आपण डायरेक्ट प्रश्नांकडे आणि त्यांच्या उत्तरांकडे जाऊया. तर तुम्हाला ह्यासाठी ओळ दिलेली आहे. जीवा सुख झाले, माझे माहेर भेटले. या काव्यपंक्तीचा आशय स्पष्ट करा. ओके, आपल्याला ही ओळ अभंगातली दिलेली आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की या काव्यपंक्तीचा आपल्याला आशय स्पष्ट करून सांगायचा आहे. आता उत्तर कशा प्रकारे अपेक्षित आहे ते पहा. मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही तुमच्या शब्दात लिहा वगैरे वगैरे, कारण तुम्हाला त्याची पूर्ण कल्पना आहे. ओके, मी फक्त उत्तर वाचून दाखवते आणि तुम्हाला समजून सांगते की कशा प्रकारे उत्तर अपेक्षित आहे. संत सेना महाराज आपल्या अभंगात आपल्या सुखाची तुलना माहेराशी करतात. म्हणजे तुम्हाला सांगितले की सासूरकरणीला जो माहेरच्या माणसाला भेटल्यावर आनंद होतो त्याची तुलना त्यांनी केलेली आहे. संतांना माहेर हे रूपक देऊन संत हेच माहेर म्हणून आनंददायी भाव ते व्यक्त करतात. सासरी गेलेल्या मुलीला माहेरी किती सुख वाटते हे सांगून सुखाची भावना सेना महाराजांनी व्यक्त केली आहे. तसेच संतांना भेटून माहेर भेटल्याप्रमाणे आनंद झाला आहे असे सांगितले आहे. माहेर भेटले या रूपकाने काव्य सौंदर्य खुलले आहे. भेटले या शब्दाचे यमक साधले गेलेले आहे. ओके, आता तुम्हाला माहिती आहे ते यमक म्हणजे काय आहे हे वगैरे सगळं तुम्हाला राईम वर्ड ज्याला तुम्ही म्हणता रायमिंग. ओके,
ते. आता अशा प्रकारे तुम्ही हे काव्य सौंदर्य कशा प्रकारे खुललेलं आहे, काव्य सौंदर्याचा आशय काय आहे, त्या काव्य पंक्तीचा आशय काय आहे, हे तुम्ही तुमच्या शब्दात सुद्धा लिहू शकता. पुढे जाऊया. प्रश्न दुसरा. आजी दिवाळी दसरा, सेना म्हणे आले घरा, या काव्य पंक्तीतील आशय स्पष्ट करा. आता उत्तर पाहूया. संत सेना महाराज आपल्या मनातील उत्कट भाव व्यक्त करतात. त्यांना खऱ्या दिवाळी दसरा या सणाबद्दल विशेष उत्सुकता नाही, पण संत आपल्या घरी येतात तोच दिवस त्यांना विशेष आनंदाचा म्हणजे दिवाळी दसऱ्यासारखा वाटतो. त्या दिवशी त्यांचा उत्साह ओसंडून वाहतो. दसरा व घरा या शब्दांचे यमक साधले आहे. संतांचे आगमन हाच दिवाळी दसरा असा उच्च भावार्थ सांगून कवितेचे भावसौंदर्य खुलवले आहे. उत्तर समजलेलं आहे. अशा प्रकारे तुमच्या शब्दात तुमची शब्दसंपदा वापरून व्यवस्थितपणे अजून सुंदरपणे सुद्धा तुम्ही हे उत्तर लिहू शकता. ते प्रयत्न मात्र तुम्ही नक्कीच करायचा आहे. आय होप तुम्हाला ही उत्तरं समजलेली आहेत. ती कशा प्रकारे लिहायची याबद्दलची सुद्धा कल्पना तुम्हाला नक्कीच आलेली आहे. तर त्या प्रकारे तुम्ही ती व्यवस्थित प्रयत्न करायचा आहे आणि तुम्ही उत्तरं स्वतःहून लिहायचा प्रयत्न करायचा आहे. चला पुढच्या कृतीकडे जाऊया. तुम्हाला माहित असलेल्या संतांविषयी तुमच्या शब्दात विचार मांडा. आता असे बरेच संत होऊन गेलेले आहेत. आजच आपण 2 पाहिले, म्हणजे संत चोखामेळा पाहिलं, संत सेना महाराज पाहिले. अशा प्रकारे वारकरी संप्रदायात हा संप्रदायच पूर्ण संतांचाच आहे. अगदी ज्ञानेश्वरापासून तुकोबा महाराज, नामदेव महाराज असे बरेच संत जे आहेत हे होऊन गेलेले आहेत. आणि ह्या संतांनी खूप पुण्य काम केलेलं आहे. म्हणजे त्यावेळेच्या अगदी ह्या अंधश्रद्धेच्या पूर्णतः आहारी गेलेल्या लोकांना त्याच्यातनं बाहेर काढण्याचं काम संत गाडगे महाराज म्हणा, असे बरेच संत होऊन गेले, ज्यांनी त्यांना पूर्ववत म्हणजे माणसाला या अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माणसात कसा देव आहे, देवासाठी त्याची कृपा होण्यासाठी माणसाने काय केलं पाहिजे, भक्ती मार्ग जो आहे हा संतांनी तिथल्या त्यावेळेला प्रजेला दाखवलेला आहे. आता अशाच एखाद्या संतांविषयी तुम्ही तुमचे विचार मांडायचे आहेत. हे मी माझे विचार मांडलेले आहेत. तुम्ही तुमच्या तुम्हाला जो संत आवडलेला आहे किंवा तुम्हाला जो संत माहीत आहे त्यांचे विचार तुम्ही मांडले तरी चालणार आहेत. ओके. आता मी जे उत्तर दिलेले आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवते. मी सुट्टीत संत श्री रामदास यांचे छोटेसे चरित्र वाचले. लहानपणी पोहण्यात पटाईत झाडावरून उड्या मारणारे नारायण मोठेपणी तपश्चर्या करून संत रामदास होतात. समाजाला प्रयत्नाची कास धरायला शिकवतात. आळस करू नये असे बजावतात. नारायण सूर्याजीपंत ठोसर हे त्यांचे पूर्ण नाव, पण त्यांनी दास किंवा रामदास या नावाने उदंड लेखन केले आहे. मनाचे श्लोक, दासबोध, आत्माराम यासारख्या मुख्य त्यांच्या रचना आहेत. विद्यार्थ्यांनी मनाच्या श्लोकाचे पाठांतर केल्यास त्यांच्यावर सुविचारांचा प्रभाव राहील यात शंकाच नाही. खरोखर संत रामदासांचं चरित्र अतिशय सुंदर आहे. तुम्हाला यासाठी मी तुम्हाला नक्कीच एक सांगेल की तुम्हाला माहिती आहे आपली शाळा जी आहे 3 वर्ष सलग, आता या वर्षीचं तुमचा चान्स गेला, ऑफकोर्स तो सगळ्यांचाच गेला, तुमचा 8वीचाच नव्हे 9वीचा आणि 10वीचा सगळ्याच विद्यार्थ्यांचा गेला. पण आपण दरवर्षी 3 ठिकाणी कॅम्पला जातो, ते तुम्हाला माहिती असेल. आणि हे कॅम्प 3 स्थळं जी आहेत आपली ठरलेली आहेत. रायगड, त्याच्यानंतर आपला सिंहगड आणि तिसरा म्हणजे दौलताबादचा किल्ला. ओके. असे 3
गड जे आहेत आपले ठरलेले आहेत. आणि जेव्हा आपण रायगडला जातो ना, तेव्हा इथे शिवथरगड जे आहे ती पाहतो, जिथे संत रामदासांनी दासबोध हा ग्रंथ जो आहे जिथे बसून लिहिला, अशी कल्पना आहे किंवा असं तिकडे आख्यायिका आहे. आणि त्या शिवथरगडीला आपण जातो आणि तिथे संत रामदासांचं जे स्थान आहे, त्यांची समाधी आहे, ती आपण पाहतो. आणि तिथे असलेली जी आहेत ना माणसं, जी रामदासांचे हे आहेत, भक्त आहेत, ते जेव्हा रामदासांचं आपल्याला चरित्र सांगतात किंवा त्यांची महती सांगतात ना, तेव्हा खरोखर असा ऊर भरून येतो की खरोखर या संतांनी किती महान कार्य केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, शिवाजी महाराजांचे गुरु सुद्धा संत रामदासच होते. आणि त्यांनी सांगितलेल्या उपदेशावर शिवाजी महाराज आपलं युद्धनीती चालवत होते. आणि हे जे आहेत आपला त्यांचा पूर्ण दरबार किंवा त्यांचा प्रजा किंवा त्यांचं स्वराज्य आहे, ह्या स्वराज्याच्या बद्दल जे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे ते संत रामदासांच्या त्यांच्या उपदेशाखालीच ते घ्यायचे शिवाजी महाराज. आणि म्हणूनच संत रामदासांना त्यांनी आपलं गुरु मानलं होतं. आणि असे हे संत रामदास. ऑफकोर्स आपल्याला जागा खूप थोडी आहे, त्यामुळे अगदी थोडक्यामध्ये उत्तर कसं लिहिता येईल त्याचा मी प्रयत्न केलेला आहे. असं बरंच सांगण्यासारखं आहे, ते आपण नक्कीच नंतर पाहूया. आता मात्र आपण पुढे जाऊया. आता वर्गकार्य आणि गृहकार्यामध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे पहा. प्रश्न 3, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. आजी म्हणजे आज, अवघा म्हणजे सर्व, सगळा, निरसणे म्हणजे जाणे किंवा गेला, देखिले म्हणजे पाहिले, क्षीण म्हणजे थकवा, दृष्टी म्हणजे नजर. आता दिलेल्या अभंगातील यमक साधणारे शब्द लिहा. तुम्हाला माहिती आहे यमक म्हणजे मी आत्ताच सांगितलं की राईम. ओके. दिवस, संतास, शेवटचं बघा राईम आहे. झाले, भेटले, दसरा, घरा. ओके. तर हे यमक साधणारे शब्द या अभंगामध्ये आलेले आहेत. आता प्रात्यक्षिक आणि उपक्रम काय आहेत आणि प्रकल्प काय आहे ते पाहूया. संत सेना महाराजांचे या व्यतिरिक्त 2 अभंग तुम्हाला उपक्रम वहीत लिहा. आता संत सेना महाराजांचे अभंग सुद्धा आहेत. तुम्ही इवन नेटवर सर्च मारलं ना तरी सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळतील. तर ते वाचा. काहीतरी वेगळं वाचल्याचा आनंद मिळेल. तुमची शब्दसंपदा नक्कीच वाढेल. महाराष्ट्रातील इतर संतांविषयी माहिती मिळवा. मी तुम्हाला सांगितले की असे बरेच संत होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी प्रजेला कशा प्रकारे उपदेश केले, भक्तिमार्ग कसा दाखवला. वारकरी संप्रदायामध्ये तर अनेक संत अजूनही प्रचलित आहेत, त्यांचे अभंग अजूनही लोकांच्या ओठी आहेत. तर अशा संतांविषयी नक्की माहिती मिळवा. संत सेना महाराजांचे जीवनचरित्र वाचून त्यांचा जन्म, बालपण, काव्यरचना, व्यवसाय, शिकवण या मुद्द्यावर आधारित माहिती संकलित करा. संत सेना महाराजांचं कार्य सुद्धा खूप मोठं आहे. जर तुम्ही नेटवर विकिपीडिया त्यांचा पाहिला तर तुम्हाला नक्की ही सर्व माहिती नक्कीच मिळेल. वाचा. आपली शब्दसंपदा नक्कीच वाढवा. आय होप तुम्ही ही सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित तुमच्या वर्कबुकमध्ये लिहिलेली असणार आहेत. नसतील लिहिली तर लिहायची आहेत आणि आपली वर्कबुक पूर्ण करायची आहे. आपला पोर्शन इथे संपलेला आहे. ह्यानंतरचं आपण जे आहे, जो तुमच्या काही शब्दचित्र आहेत किंवा चित्रवर्णन आहेत, हे सगळं जे तुमच्या पाठ्यपुस्तकात आहे ते आपण रिव्हिजनमध्ये पाहणारच आहोत. परंतु लवकरच तुमची पुढची शेवटची 6th ऑनलाईन एक्झाम येते. त्यासाठी तुम्ही नक्की अभ्यास करा. आपला पोर्शन इथे संपलेला आहे. आता वेळ आलेली आहे धन्यवाद सांगायची. भेटूया पुढच्या रिव्हिजनचा उजळणीच्या भागासह. तोपर्यंत अभ्यास करा, आपली वर्कबुक पूर्ण करा, काळजी घ्या. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.